नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की नंदिनी आता दिलेले चॅलेंज पूर्ण करू शकत नाही तेव्हा सगळ्यांसमोर खोटी ठरलेली असते. म्हणजेच वसुंधराने पैशाच्या जोरावर आणि नंदिनी कायमची तुझी करून देईन असे आमिष दाखवून दीपकला आपल्या बाजूने करून घेतलेलं असतं. तर दीपक हा नंदिनी सोबतच डबल गम खेळतो की मी घरी येऊन सगळ्यांना सत्य सांगेल व स्वतःचा खरा चेहरा संपूर्ण देशमुख कुटुंबासमोर उघडा पडेल असं म्हणतो. पण खरं तर नंदिनीची फसवणूक झालेली असते. दीपक घरी येऊन नंदिनीच्या विरोधात साक्षी देतो, त्यामुळे नंदिनी संपूर्ण देशमुख कुटुंबासमोर खोटे ठरते. तेव्हा रम्या लगेच नंदिनीची बॅग भरून तिला सांगू लागते की तू चॅलेंज पूर्ण कर, तुला हे घर सोडून जावं लागेल. नंदिनी सुद्धा घर सोडून जाणार असते तर सगळेच तिला अडू लागतात. तर नंदिनी म्हणते की मी खोटी ठरले, माझ्याकडे कोणताही पुरावा नाही, त्यामुळे मला घर सोडून जावं लागेल. वसुंधरा म्हणते की अगदी बरोबर आहे, तू जर पुरावा आणला असता तर आम्ही मायलेकी घर सोडून गेलो असतो, पण तुझ्या दुर्दैवाने ती वेळ तुझ्यावर आली, त्यामुळे तुला घर सोडून जावं लागेल. तर आता नंदिनी शेवटी घर सोडते. नंदिनी आता तिच्या आईच्या घरी जायला निघते. तर वाटेत खूप पाऊस सुरू असतो आणि जीवा तिला सांगत असतो की रम्याच्या बोलण्याला तू एवढं सिरियसली घेऊ नको, आपल्या घरी परत चल. हे घर रम्याचं नाही तर तुझ्या नवऱ्याचं आहे, तिथे राहण्यासाठी तुला कोणाचीही परवानगी घ्यायची गरज नाही. तर नंदिनी म्हणते की नाही, माझ्या घरात तेव्हाच परत येईल जेव्हा मी वसुहत्याच्या विरोधात ठोस पुरावा शोधू शकेन. खोटं बोलत नव्हते मी सिद्ध केल्याशिवाय शांत बसणार नाही आणि तोपर्यंत घरातही येणार नाही असे ती जीवाला सांगते. तर आता पुढे येणाऱ्या भागामध्ये नंदिनी ह्या पुन्हा एकदा वसुहत्याविरोधात ठोस पुरावा शोधू शकेल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.